हॅलो, काय बघतोयस? असं बघत राहू नकोस माझ्याकडे, मला नाही आवडत. काय 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 म्हणला? मी म्हणाले असं एकटक बघत नको जाऊस, मला नाही आवडत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी तुमच्याकडे वाईट नजरेनं बघतोय? झालं सुरू सकाळ सकाळ. एक मिनिट, मला काय हौस नाही हा, तुम्ही स्टार्टर मारताय सगळ्या गोष्टीला. नाही, मी तुम्हाला हे विचारत होतो की मी तुमच्याकडे वाईट नजरेनं बघतो असं वाटतंय का तुम्हाला? हा, काही पण बोलताय. आता मुळातच तुम्ही एवढं सुंदर दिसताय, मग बघत राहावं असं वाटतंय तुमच्याकडे. झालं परत तुझं काहीतरी फालतू बडबड सुरू झाली. मी काय तसं बघतच नव्हतो ना, उगाच कशाला बोलताय? कुठं जात आहे तुम्ही? एवढ्या सकाळी सकाळी काय काम काढलं? म्हणजे काल पण गेला होता, आता पण जात आहे, आज काय काम काढलं? अच्छा, म्हणजे मी आता कुठे जातीये, कधी जातीये, का जातीये हे सगळं तुला सांगायला पाहिजे? सांगायला पाहिजे म्हणजे सांगायलाच पाहिजे. हक्काच्या बायको तुम्ही माझ्या, आणि काळजी वाटते म्हणून विचारतोय ना. माझी काळजी घेण्यासाठी ना मी समर्थ आहे, याची तुला गरज नाहीये. आणि एक मिनिट, तू मला सांगतोस तू कुठे जातोयस, का जातोयस ते? नाही, पण मी... हा बस, एवढं डोकं लावायची काहीही गरज नाहीये. मी ताईकडे चालले, तिने बोलवलंय मला. एक मिनिट, तुम्ही स्नेहा ताईंकडे जात आहे? एकच ताई आहे मला, तीच बोलवणार ना? नाही म्हणजे स्नेहाताई, म्हणजे स्नेहाताईंनी बोलवलंय तुम्हाला? एक काम कर, तिला कॉल कर, तिला पण विचार का बोलवलंय, कशासाठी बोलवलंय ते. नाही नाही, असं नाही, म्हणजे स्नेहाताई तर... मी आता निघते, ते मला तयारी करायची. मला आणि परेशरावांना रात्री पुण्याला जायचंय ना. काय काय त्या तर काय? नाही नाही, काही नाही काही नाही, तुम्ही जा. म्हणजे या माझ्याशी खोटं बोलतायत तर? स्नेहाताई पुण्याला असताना ह्या कोणाला भेटायला चाललेत? कालपासून यांचं काय सुरू आहे कळायला पाहिजे, वेळ घालवून नाही चालणार. तिकडे वेळेत पोचायला हवं. आज काहीही करून त्या माणसाला गाठायला हवं. जर तो निसटला तर त्याच्यासोबत त्याला माहित असलेली इन्फॉर्मेशन पण निसटून जाईल. रिक्षा, 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 थांबा थांबा. भोमडी फाटा, किसन नगर. चल. वैदे, एवढ्या सकाळी सकाळी रिक्षातनं कुठे जात आहेत?
दिसले त्या काहीतरी मेजर घोळे. त्या अनोळखी माणसाच्या सांगण्यावर मी खुनाला भेटायला चालली आहे खरी, पण नक्की तो त्या पत्त्यावर असेल का की कोणी? काय वैदेही तू, तिकडे तो माणूस डेंजरस असला तर, किंवा काही अजून गडबड असेल तर? नाही, आज मी सत्य शोधल्याशिवाय परत घरी जाणार नाही. घरी कोणालाही काही न सांगता निघाले मी. कोणाला संशय तर आला नसेल ना? काकी, हॅलो 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 वैदेही, मी पुष्पा काकी बोलतीये. हॅलो काकी. हॅलो, अगं तुझा आवाज येत नाहीये. हा मी बाहेर आहे, बाहेर. हॅलो, अगं हवेचा आवाज येतोय. तू कुठे बाहेर गेलीयस का? हा मी रिक्षात आहे, रिक्षात. हॅलो हॅलो वैदेही, हॅलो, अगं तुझा आवाज येत नाहीये. हा ते मी स्नेहाताई बोलवलंय मला. स्नेहाताईला भेटायला चालले का की? हा हो, मी आवाज येत नाहीये का? स्नेहाताईला भेटायला चालली आहे, तिने बोलवलंय. हो का? बरं बरं, ठीक आहे. अगं नाही, काय आहे, सकाळी मी तुमच्या खोलीत गेले होते तर तू पण नव्हतीस आणि बाबू पण नव्हता. तो घरी नाहीये का? नाही, तुझ्या सोबत आहे का? काय? तेज प्रताप घरी नाहीये? नाही काकी, तो नाहीये, तो माझ्यासोबत नाहीये. मी एक काम करू का? मी पोचल्यावर कॉल करू का तुम्हाला? हो हो, चालेल ना, चालेल. हा करते, मी करते. तेज प्रतापशी खोटं बोलले. स्नेहाताईकडे चालले म्हणून घरून निघाली आणि तेज प्रताप घरी नाहीये. मग नक्की कुठे गेला असेल हा? त्यालाही तर खुन्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली असेल का? त्यालाही डाऊट आला असेल का? मागे मागे तर नाही आलाय ना माझ्या? काका, जरा लवकर घ्या ना. कारण वाईट, तुला मला दरवेळी कारणच देत आलीस. यावेळी असं वाटलं होतं माझ्या बाजूने उभी राहशील, पण तू तर माझ्या सोबतच राजकारण केलंस. तू बघच, मी आता कुणाला म्हणजे कुणालाच सोडणार नाहीये. वाट लावणार आहे ना सगळ्यांची. वाट लावायला वाट सापडायला पाहिजे कारभारीन बाई. बघा, आधीच माझं डोकं लय दुखतंय, त्यात तुम्ही माझी चेष्टा करू नका. निघा. तुमचं तापलेलं डोकं थंड करायला ना आमच्याकडे एक औषध आहे.
सॉलिड बातमी आमच्याकडे. सारखं म्हणत असतं ना, नुसतंच तपास करताय, नुसतंच तपास करताय. यावेळेस रिझल्ट आहे आमच्याकडे. तुम्हाला गुरुचा शोध लागला का काय? नाही, गुरु कुठे आहे ते अजून नाही कळलं. नाऱ्याच्या खुनाची सुपारी कुणी घेतली ते आम्हासनी कळालं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट खुन्यालाच पकडलं की? हा मग कोण आहे आम्ही? रणजित कोष्टी. बाद झालं स्वतःच कौतुक. पहिले मला सांगा, कोण आहे तो माणूस? कुणी घेतली होती सुपारी? तो माणूस आता कुठे आहे? कोण? रुको जरा, सबर करो, सबर का फल मीठा होता है मेरी जान. ती फळं बिळं तुम्ही खावा. मला पहिले सांगा, तो माणूस कोण आहे? त्याचा पत्ता आम्ही तुमच्या वैदे मॅडमना दिलाय. त्या गेल्यात त्याला शोधायला. आपण फक्त कुंपणावर बसायचं आणि तमाशा बघायचा. आणि त्यात आपला काय फायदा? गुज काय तर बडबड करता तुम्ही. कारभारीन बाई, इतके दिवसात तुम्ही सासूबाईंकडून राजकारण शिकला नाहीत का? जर डोकं शांत ठेवून विचार कराल ना, तर सासूबाईंपेक्षा एक पाऊल पुढे राहाल. कळलं काय? काका हेच आहे का किसन नगर? हो, इथून थोडं पायी जावं लागेल किसन नगर. बर. किती झाले? 200 रुपये. एरिया जरा डेंजरच वाटतोय. अलर्ट राहायला हवं. एकटंच कुठे चाललेत? ही तर भयानक जागा दिसतीये. या जागी या एकट्या काय करतायत? काहीतरी नक्की घोळ आहे. जाऊन बघायला लागेल. चला. हेल्मेट नको काढायला. त्यांना जर कळलं मी त्यांचा पाठलाग करतोय म्हणून सगळा घोळ व्हायचा. हेल्मेट राहू दे असंच, म्हणजे कसं त्या मला ओळखणार नाहीत. हा. अरे कुठे गेले या? आत्ता आत्ता माझ्या समोर तर चालत होत्या, मग अचानक जादू झाल्यासारखं कुठे गायब झाल्या? आणखी बडीव कमाल आहे तुमची. म्हणजे असं काय स्पीड लावली आहे तुम्ही? काय एकदम गायब झाला?
कुठून आलायस? हे बघ, खरं खरं सांग, नाहीतर तू असं नाही बोलणार. तुझा आणखी पण थांबा. अंकित, तेज प्रताप, मीच आहे तुमचा नवरा. हेल्मेट आहे म्हणून वाचलो. मूर्ख बावळट तू. काय करता तुम्ही? आता ओळखलं तरी मारताय तुम्ही. काय याला अर्थ आहे? हा काय तुम्ही पण? फेकून द्या ते तिकडे, फेकून द्या, फेकून द्या ते बाजूला. बावळट, मूर्ख आहेस का तू? इकडे का आलाय? मी अहो ते मी मॉर्निंग वॉकला आलो होतो. हा, तुम्ही पण तेच करायला आलाय काय? तुला तर मी काय तुला तर मी हा, एक तर तुम्ही खोटं सांगून इथं या सुनसान जागी आलाय आणि मलाच विचारताय इथं काय करताय म्हणून. हा, तुम्ही आधी सांगा, तुम्ही इथं काय करताय? हा, इथं काय काम आहे तुमचं? ते मी इकडे. काय ते मी आता बोला की. आता का बोलती बंद झाली तुमची? इतर वेळी भांडत असता माझ्याशी, आता बोला ना. या एरियात तुमचं काय काम आहे आणि ते एकटे आले तुम्ही इथं? सांगा. वैदेही, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. या सुनसान जागी तुम्ही इथं का आले एकट्या? अहो नाही असं म्हणताई, सिरियस किंवा अर्जंट असं काही नाहीये, किरकोळच काम होतं माझं. नाही, खरं तर तिलाच फोन केला होता पण नीट काही ऐकू आलं नाही ना, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून विचारूया तिकडे आलीये का. आलीये का तिकडे? बरं बरं, ठीक आहे. हो कळवा मला आली तर. हा, बाकी तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना? बरं ठेवते. म्हणजे तिकडं पण गेली नाहीये, गेली कुठेही? आणि जाताना माझ्याशी खोटं का बोलली? की काय सुरू आहे हिचं? कोणाबद्दल बोलत होतीस तू? वैदेही. आता हिनं काय केलं परत? काही केलं नाहीये, पण काय करतेय शोधायला हवं ना. सकाळीच घराबाहेर गेलीये, जाताना गडबडीत होती. मी विचारलं तर म्हणाली स्नेहाताईकडे, म्हणजे तिच्या बहिणीकडे जातीये. पण आता मला कळतंय की ही तिकडे गेलीच नाही. आणि तिला खरंच घरी जायचं असतं तर एव्हाना ती पोचायला हवी होती. अच्छा, म्हणजे त्या पोरीनं तुझी दिशाभूल केली. पण नक्की कुठं गेलीये ते कसं कळणार? तेच तर कळू द्यायचं नव्हतं ना तिला तुला, म्हणून तिनं तुला भूलथापा दिल्या. पुष्पे, अगं ती पोरगी जशी दिसती ना तशी साधी नाहीये. मी तुला आधीच म्हटलं होतं, ज्या घोड्यावर आपल्याला बाजी मारायची आहे ते घोडं कधी बी उधळू शकतं आणि आपल्याला तोंडावर पाडू शकतं. तशी ती ही वैदेही. असू दे ना, पण लगाम अजूनही आपल्याच हातात आहे अण्णासाहेब. हे बघ, गाफील राहिलीस ना की एक दिवस तसंच होईल. त्या पोरीनं आज तुला चुना लावला, पण काय ग, कधीही तुझ्याशी खोटं न बोलणारी पोरगी आज तुझ्याशी खोटं बोलली म्हणजे याच्यात काहीतरी गौडबांग आले. तेच तर कळत नाहीये. बाबू घरात नाहीये, ती पण घराबाहेर आहे. नक्की काय सुरू आहे या दोघांचं? त्या दोघांच्या मध्ये तुला वनवा पेटवायचा होता. चुकून जर प्रेमाचा वनवा पेटला असेल तर नाही, दाखवायला असायचं एक आणि आतून काहीतरी वेगळंच असायचं. ही जर त्या तेजाच्या प्रेमात पडली ना तर आपला खेळ खाल्लास. तुझ्या हाती दुपटणं लागायचं.
ओ हानकी बडीव, मी मगापासून तुम्हाला काहीतरी विचारतोय. तुम्ही या सुनसान जागी एकट्या काय करताय? का आलाय तुम्ही इकडं? हा नाही, एकटे आलात खरं, पण इथं तुम्हाला असं कोणी बघितलं असतं, काही केलं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं ते? बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. करेक्ट आहे. नाही, बरोबर आहे. आता तर तुला मला काहीतरी सांगायचं असणारच, एक्सप्लेनेशन द्यायचं असणार, जस्टिफिकेशन द्यायचं असणार. मी काहीच केलं नाहीये, मी निर्दोष आहे, हेच ना? तुझ्या पापांचा पुरावा मिटवायला आला इकडे मागे मागे मागे. पुरावा? कसला पुरावा? काय बोलताय तुम्ही? हा, तब्येत बरी आहे ना तुमची? मी ठणठणीत आहे. तुझी तब्येत बिघडली असेल आता, कारण तुझं सत्य जगासमोर येणार आहे तेज प्रताप. सत्य? कसलं सत्य? म्हणजे नाऱ्याच्या खुनाची सुपारी तूच दिली होतीस ना? अच्छा, म्हणजे तुमच्या डोक्यात अजून ते खूळ आहेच? हा, खूळ नाहीये, हेच सत्य आहे. कारण ज्या माणसाला तू सुपारी दिली होती तो इकडेच राहतो. त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्याच्याच मागे मागे आलायस ना तू इकडे? राक्षस, राक्षस आहेस तू. राक्षसासारखं हसतोयस तू. एका इनोसंट माणसाचा जीव घेतलायस आणि हसताना लाज वाटत नाहीये तुला? खुनी आहेस तू, खुनी. मला हसायला येते, कारण मला तुमचा कॉन्फिडन्स आवडला खरंच. नाही म्हणजे एखाद्या माणसाबद्दल जाणून न घेता, त्या घटनेच्या मुळाशी न जाता तुम्ही ठामपणे समज करून घेतलंय की नाऱ्याचा खून मीच केलाय. अहो, नाऱ्याचा खून मी नाही केलाय. हो, अहो, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी नाऱ्याचा खून नाही केलाय. उगाच माझी खोटी शपथ खाऊ नकोस. मी खोटी शपथ नाही घेते तुमची, खरं सांगतोय. माझं तुमच्यावर खरं खरं प्रेम आहे, आणि माझ्या खऱ्या प्रेमाची खोटी शपथ मी आयुष्यात कधी नाही घेणार. खरं सांगतोय, मी नाऱ्याचा खून नाही केलाय. मूर्ख आहे मी? हा, तू काही बोलशील आणि मी ऐकेन असं वाटतंय तुला? मला 100% खात्री आहे की नाऱ्याचा खून तू केलायस. कारण तुला आणि थंडरला त्या दिवशी नाऱ्याबद्दल बोलताना मी स्वतः ऐकलंय. नाऱ्या गायब होणं परवडणार नाही आपल्याला. थंडर, तू आत्ताच्या आत्ता जर नाऱ्याला शोध. काय बी करून मला लवकरात लवकर नाऱ्याचा विषय सलटवायचा आहे. अच्छा, ते बोलणं तुम्ही ऐकलंय काय? अच्छा, म्हणजे त्या बोलण्यावरून तुम्ही ठरवलं की नाऱ्याचा खून मी केलाय म्हणून. मला सांगा, तुम्ही हल्ली ते डिटेक्टिव्ह सिरीज वगैरे बघता काय? नाही, त्यात पण तुमच्यासारखीच माणसं असतात. हो, काहीतरी अर्धवट बघतात, काहीतरी अर्धवट ऐकताय, आणि सिरीज संपायच्या आधीच खुनी ठरवून मोकळ्या होतात. बरं झालं तुम्ही जज ने झाला ते, नाही तर निर्दोष लोकांना शिक्षा देत बसला असता तुम्ही. तू ही फालतू बडबड करून विषय भलतीकडे नेऊ नकोस. बर, मग चला आता मेन मुद्द्यालाच हात घालतो. अहो, जरा विचार करा की, अहो, तेज प्रताप आपल्या विरोधात जाणाऱ्यांना स्वतः नडतो, तो कशाला कोणाला सुपारी देईल? एवढंच असतं तर सगळं मिस केलं असतं ना. काय हो तुमची अक्कल? अक्कल काढतोस तू माझी? हे सगळं ना तुझ्यामुळे करावं लागतंय. मी चांगलंच ओळखते आता तुला. मारहाण करायची, दमदाटी करायची, लोकांना दम द्यायचा, हे सोडून काय येतं तुला मला सांग? तू कितीही काही बोललास ना तरी सत्य हेच आहे की नाऱ्याचा खून तू केलायस. खुनी आहेस तू, खुनी. बरं, ठीक आहे, तुमच्या मते मी खुनी आहे ना? चालेल, चला आता तुम्ही पण इथं आहात, मी पण इथे. जोडून जाऊ आपण त्याच्याकडे, त्याचं दर्शन घेऊन त्यालाच विचारू. म्हणजे कसं सगळं क्लिअर होऊन जाईल ना. काय म्हणताय?
ही बेस्ट आयडिया आहे. चला या चला निघूया, चला या. कुठे जायचंय? पत्ता तुमच्याकडे आहे ना? कुठं हा रस्ता आहे का? हा सांगा की, का हा रस्ता आहे? इकडे का इकडे? सांगा की तुम्ही. इकडे जायचंय. इकडे ना? चला चला, आता नाही घाबरत मी कोणाला. आता काय? हेल्मेट राहिलं इथंच, ते घ्यायला आलोय. हे तुम्हाला काय वाटलं घाबरून आलोय? हा चला या, दाखवतो तुम्हाला आता. घाबरत नाही मी आता कोणाला. या. हेच घर आहे काय? हो. मला तर हेच घर वाटतंय. घर नंबर 5 हेच घर आहे. तुम्हाला काय वाटतं हेच घर आहे का? अरे आत्ता तर सांगितलं ना तुला हेच घर आहे म्हणून. तीनदा काय विचारतोस? तुम्ही कधी सांगितलं हे घर आहे म्हणून? मी तुम्हाला तीनदा विचारतो हे घर आहे का म्हणून. हा तुझ्या कानाचा ना खरंच काहीतरी. कळलं. कान व्यवस्थित आहेत माझे. तोंडातलं तोंडात तुम्ही पुटपुटला असणार. हे बघ तू. राहू दे. तुम्ही थांबा आता इथंच, मी जाऊन बघतो आता. 1 मिनिट. काय झालं? तू आज जाशील, तुझ्या लोकांशी सेटलमेंट करशील हो ना? तुमचा ना खरंच विश्वासच नाही माझ्यावर. जावा मग, तुम्हीच जाऊन बघा. जावा. काय झालं? घाबरलात काय? हा डोळे कशाला मोठे करताय? सांगा की घाबरला म्हणून. हा या बाहेर या, मी बघतो. कोण आहात तुम्ही? हा आणि इथं कशासाठी आलात? हा चला निघा म्हटलं ना. ते हनीमून कपल आहे आम्ही. ओ डार्लिंग, ओ या की. तिकडे काय करताय? इकडे या की माझ्यासोबत. हा असं बायको आहे माझी. ते नवीनच लग्न झालंय, फिरायला बाहेर आलो होतो. फिरत आलो आणि रस्ताच चुकलो इकडं. रस्ता चुकलोय. बरं मी काय म्हणतो, इथं राहण्याची काही सोय आहे काय? म्हणजे एका रात्रीसाठी राहू शकतो काय इथं? खोलीत अशी खोली वगैरे आहे का तशी? इथं कसली जागा बिगा नाही, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि हे बघा, तुम्ही आलात कशासाठी? इथं कोणी राहत नाही. चला निघा इथून. हा म्हणजे इथं कोणी राहत नाही काय? ठीक आहे, आम्ही निघतो मग. हा चला डार्लिंग, निघूया आपण. चला आपण निघूया इथं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये. असं काय करताय? इथं नको राहिला आपण. काय पुटपुटते? निघा म्हटलं नाही दोन. हा निघतो. चला निघूया इथं. चला निघा. चंप्याडी घ्या. कोण आहे रे? कोण आहे रे तुम्ही? इथं काय करताय? आम्ही ते रस्ता चुकलो दादा. ते तुम्हाला काय आकला बिकला आहे का नाही? झोपायचे पैसे देतो का तुम्हाला? सॉरी दादा, सॉरी. ही डेंजर माणसं दिसतात. आपण निघूयात ना. चला. हात सोड. कळलंय मला सगळं.
तुझी ही सगळी नाटकं कळतायत मला. तुझी माणसं आहेत ना ही, म्हणून पळ काढतोयस ना इकडून. तू ह्या सगळ्या माणसांना सुपारी दिली होती ना नाऱ्याचा खून करण्यासाठी. यांनी नाऱ्याचा खून केलाय बरोबर. मारा रे त्यांना. नाऱ्याला कसा ओळखतोस? नाऱ्याचा खून तूच केला असता. खरं सांग. सोड मला, मागत पडेल तुला. सोड.